पण मला अजूनही ध्यानात येत नाही की बाणाई खरंच कैलासात येणार आहे की नाही। ते ह्या क्षणी सांगणे अत्यंत कठीण आहे गणेश। मला यांना सगळ्यांनाच असं वाटतं की बानूला लवकरात लवकर आत्मज्ञान व्हावे, पण तो क्षण काही समोर येताना दिसत नाही। मग त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? गणेश, तुझे जे विचार आहेत ते अगदी योग्य आहेत। बानूला आत्मज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले आहेत, आणि आता तर तुझे मूळ रूप काय आहे हे देखील तू बानूला सांगितले आहेस। गणेश, तू तिला तुझ्या मूळ रूपाबद्दल सांगूनही तिला आत्मज्ञान झाले नाही। खरं तर कैलासात तुला तिचा सहवास लाभला आहे, त्यामुळे तिला तुझ्याबद्दल अनेक गोष्टी जाणून अनेक गोष्टी ज्ञात होण्यासाठी सहाय्य झाले असते, परंतु तसे मात्र घडले नाही। मग तुम्हीच तिला हे का नाही सांगत? जर तिला तसे सांगायचे असते तर ह्याआधीच सांगितले असते। पण गणेश जे म्हणतो आहे त्याबद्दल विचार करायला हवा। बानूला आत्मज्ञान व्हायलाच हवे। लवकरच आपण त्यावर काही निर्णय घेऊ, परंतु तुर्तास तरी आपल्या प्रस्थानाची घोषणा करण्यासाठी आपण प्रधानजींना भेटायला हवं। म्हणजे कैलासात प्रस्थान करायची वेळ आता समीप आली आहे का? होय। देवी, गडावर श्री म्हाळसादेवी आणि श्री खंडेराय यांचं आगमन झालं आहे। आपण त्यांची भेट घ्यायला हवी। हो, कारण आता पुढे काय नियोजन करायचं ह्याबद्दल त्यांच्याशी बोलणं होणं आवश्यक आहे। मला असं वाटत आहे की आपण या क्षणीच त्यांची भेट घ्यायला हवी। हो। माधवा, देवा, बंधो, लक्ष्मीदेवी, तुम्ही कुठे निघाला होतात का? खरं तर आम्ही तुम्हालाच भेटायला निघालो होतो। आता पुढे काय करायचंय याबद्दल बोलण्याकरता आम्ही आपली भेट घ्यायला येणार होतो। माधवा, मला आता असं वाटतं की आम्ही कैलासात प्रस्थान करणार आहोत ह्याची घोषणा करण्याची वेळ आता समीप आली आहे। म्हणजे आता सगळ्यांना कळणार की तुम्ही हे अवतार कार्य संपवून कैलासात जाणार आहात। हो, आम्ही देखील क्षीरसागरासाठी तेव्हाच प्रस्थान करू। आम्हाला देखील आमचं अवतार कार्य संपुष्टात आणावं लागेल। माधवा, लक्ष्मीदेवी, ह्या अवतार कार्यात तुमचे महत्व अनन्यसाधारण आहे। जर तुम्ही दोघेही नसता तर हे सारं कसं शक्य झालं असतं? आम्ही केवळ आमचं दायित्व पार पाडलं आणि हे घडणारच होतं। ह्या गडावर आल्यापासूनचा प्रत्येक क्षण मला अजूनही स्मरणात आहे, आणि हे क्षण मी कधीही विसरणार नाही। देवा, मला असं वाटत आहे की आपण हे अवतार कार्य संपून कैलासात प्रस्थान करणार आहात याची घोषणा राजसभेत सर्वांसमक्ष करायला हवी। मला बंधूंचं म्हणणं पटतं आहे। माधवा, मला वाटतं त्याची आता सिद्धता करायला घ्यावी। होय देवा, आता ह्याची घोषणा आजच आपण राजसभेत करूया। चोडप्पा, यावे। देवा, तुम्ही बोलवलेसा? होय चोडप्पा,
आज्ञा असावी देवा. जोडप्पा, राजसभेची सिद्धता करायला घ्या. राजसभा? होय, गडावरील सर्वांना या राजसभेसाठी उपस्थित राहायला सांगा. उभयजी. जोडप्पा, अजून एक गोष्ट आहे. सांगावं देवा. बानूला आणि सर्वांना देखील या राजसभेसाठी उपस्थित राहायला सांगा. उभय देवा. जोडप्पा, काय झालं? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोया. पर देवा, एक विचारू का? जोडप्पा, तुमच्या मनात काय चाललं आहे ह्याची मला जाणीव आहे. अनेकांना अनेक प्रश्न पडले असतील, परंतु ह्या राजसभेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. तेव्हा चिंता नसावी. उभय देवा, येतो. राजसभेत जाण्यासाठी मी तयार झाले आहे. मी अंतःपुरात तुम्हालाच भेटायला येत होते. काय झालं, तुम्ही असे का पाहत आहात? म्हाळसा, मला या क्षणीही तो क्षण आठवतो आहे जेव्हा तू राजसभेत माझ्यासह पहिल्यांदा आली होतीस. मी देखील अजूनही तो क्षण विसरले नाही. सारं काही माझ्या स्मरणात आहे. तुम्ही जेजुरीची सम्राज्ञी म्हणून माझ्यावर दायित्व सोपवले होते. त्यानंतर माझी सारी दुःख बाजूला ठेवून मी जेजुरीची सम्राज्ञी म्हणून सगळे दायित्व पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. निश्चितच म्हाळसा, मी जेजुरीत नसताना देखील तू प्रजेला कधीही एकटं पडू दिलं नाहीस. तू तुझं दायित्व उत्तमरित्या पार पाडलंस. हे सारं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं. म्हाळसा, तू घोषणा केल्यानंतर आज राजसभेत आपण पहिल्यांदाच जात आहोत. सर्व काही तेच आहे, परंतु आता लोकांना देखील सत्य काय आहे हे कळले आहे. तेव्हा प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी विचार सुरू असतील ह्याची मला काहीशी जाणीव आहे. मला देखील तसंच काहीतरी जाणवतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. उत्सुकता तर निश्चितच आहे, परंतु कुठेतरी आपण हे अवतार कार्य संपून कैलासात गेल्यानंतर त्यांनी काय करावं अशी त्यांच्या मनात साशंकता देखील आहे. मला त्यांच्या दृष्टीत ती स्पष्ट जाणवते. स्वाभाविक आहे. तुमचा कृपा आशीर्वाद सगळ्यांवर असावा असं इथल्याच काय तर कुठेही असणाऱ्या तुमच्या भक्ताच्या मनात आहे. होय, परंतु हे असं आज ना उद्या घडणारच होतं. ह्यात जर बानूला सत्य काय आहे हे जर कळलं असतं तर परिस्थिती निराळी असती.
आपण कैलासात जाणार आहोत, पण आपल्या बरोबर बानू देखील कैलासात आली असती. मला एक विचारायचं आहे. काय म्हाळसा? आपण राज्यसभेत घोषणा करत असताना बानूने देखील तिथे असावं का? म्हाळसा, मला ठाऊक आहे की तू मला हेच विचारशील म्हणून. कारण बानूला जरी सत्य काय आहे हे कळलं नसलं तरी तुला मात्र ठाऊक आहे की बानू ही तुझी प्रिय सखी जयाद्रीच आहे म्हणून. आणि म्हणून मी या इथे येण्याआधीच बानूला देखील राज्यसभेत येण्यासाठी निरोप पाठवला आहे. मला तर काय कळणं झालंय बघ राघोबा. आता राजवाड्यामध्ये समजसनी कशा पाय बोलवलं असं कुणाच ठावं काय की, पण आख्यान संपला असं म्हणलं होतं महाराज. देवासनी काय बाई सांगायचं असं. हा, आणि देवांनी हे बी कुठं सांगितलं आहे का ते कैलासमध्ये जाणार आहेत का नाही? तेच तर त्यासनी सांगायचं नसेल, असंच असेल. आता म्या काय सांगू? काय म्हणजे आपण नाही त्याचा विचार कशा पाय करायचा. आपल्याला जी कामं दिली आहेत ती गप गुमान करायची. काय चल. राज्यसभेत सगळ्यांचं स्वागत. आज अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. आज श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी अत्यंत महत्वाची अशी घोषणा करणार आहेत, म्हणून तुम्हा सर्वांना इथे आमंत्रित केलं आहे. देवा, या राज्याचा प्रधान या नात्याने राज्याशी निगडीत असलेली सर्व कार्य, त्याचा आढावा मी आजपर्यंत सर्वांना सांगितला. परंतु आज जी आपण घोषणा करणार आहात, ही घोषणा आणि त्याची पार्श्वभूमी आपण सांगावी असं मला वाटतं. माझ्या सर्व प्रियजनांचे इथे स्वागत आहे. तुम्ही सर्वजण मला अतिशय प्रिय आहात. आजपर्यंत या राज्यसभेत राज्यकारभारासंबंधी अनेक प्रश्न हाताळले गेले. माझ्या या प्रिय प्रजेला कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. आणि आज या राज्यसभेत एक महत्त्वाची घोषणा करणार आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना इथे बोलावले आहे. ती घोषणा आमच्या प्रस्थानासंबंधित आहे.
या राजसभेत जेव्हा आख्यानाला प्रारंभ झाला तेव्हाच असे ठरले होते की जेव्हा सत्य काय आहे हे कळेल तेव्हा आम्ही आमचे अवतार कार्य पूर्ण करू. आणि त्यानुसार म्हाळसेला सत्य काय आहे हे कळले आहे. आणि आता तो क्षण आला आहे जेव्हा आम्ही आमचे अवतार कार्य पूर्ण करून कैलासात प्रस्थान करणार आहोत. नारायण नारायण. देवा मी हात जोडतो पण तुम्ही असं करू नका. गणोबा, देवा आमच्या हातनं काय चुकलं असेल तर तसं सांगा. नाही चोडप्पा, तुमचं काहीही चुकलेलं नाही. मग देवा आमसनी सोडून तुम्ही नका जाऊजी. तुम्ही हातनं गेला तर आम्ही काय करावं. राघोबा, तुम्ही सर्वजण शांत व्हा. मला तुमची भावना कळत आहे. तुम्ही सर्वजण मला अतिशय प्रिय आहात. परंतु प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घडणाऱ्या घटनेला एक सुयोग्य अशी वेळ असते. आणि आज तो क्षण आला आहे की आम्ही आमचे अवतार कार्य पूर्ण करून आता कैलासात प्रस्थान करणार आहोत. हे आज ना उद्या घडणारच होतं. आता आम्ही केवळ औपचारिक घोषणा केली आहे इतकंच. बानू, हे सारं घडायला विलंब लागला त्याला केवळ एकच कारण आहे. कारण तुला सत्य कळावं आणि तू देखील कैलासात यावंस. म्हाळसा देवी, तुम्ही आणि देवांनी मिळून मला लय दिला आहे बघा. हे आज हातवर आले आहेत ते बी तुमच्याच मुळे. पर तुमच्या संघ कैलासामध्ये येण्याचा माझं भाग्य नसेल. आणि म्हणूनच मला काय बी ठाऊ होईना झालं आहे. आणि तो क्षण कधी येईल हे सांगता येणं शक्य नाही. आणि आमचे कैलासात जाणे हे देखील पुढे नेणे हे उचित ठरणार नाही. ओहे देवा, मला कळतंय तुमचं खरं आहे. चोडप्पा, जी देवा, राज्यात दवंडी द्या की आम्ही आता कैलासात प्रस्थान करणार आहोत हे सगळीकडे कळू द्या. वही देवा. सदानंदाचा केळकोट केळकोट.